मंथन न्यूज महाराष्ट्र। अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूर MIDC मध्ये सुरू असलेला बनावट गुटख्याचा कारखाना काल दुपारी छापेमारी करत उद्ध्वस्त केल्याने गुटखा तस्करी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। या कारवाईत पोलिसांनी विमल व V1 तंबाखू गुटखा बनावट पद्धतीने बनवणाऱ्या तिघांना गजाआड केले आहे। त्याचबरोबर गुटखा बनवण्याचे साहित्य, मशिनरी, बनावट तयार गुटख्याचे पॅकिंग असा 22,15,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे। श्रीरामपूर पोलिसांच्या नाकावर टिच्चून बनावट गुटखा बनवला जात असताना स्थानिक पोलिसांना याबाबत कुठलीही खबर का लागली नाही। मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हा अड्डा उद्ध्वस्त केल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे। स्थानिक गुन्हे शाखेला श्रीरामपूर MIDCत बनावट गुटखा बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती बातमीदारामार्फत मिळाली। त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाने अधिकारी प्रदीप पवार, श्रीरामपूर शहर पोलिसांना बरोबर घेत मंगळवार दिनांक 28 मे रोजी दुपारी 4:30 वाजता श्रीरामपूर MIDCतील एका कारखान्यावर छापा टाकला। तेथे सुनील जगदाळे 35 राहणार पनवेल, कार्तिक जेकवाडे 31 श्रीरामपूर, सचिन नवले 32 राहणार सुभाषवाडी बेलापूर हे तिघे बनावट गुटखा बनवताना आढळले। पोलीस पथकाने कंपनीची पाहणी केली असता ग्राइंडिंग मशीन, ओव्हन, पॅकेजिंग मशीन, सुपारी, विमल V1 कंपनीचे प्लास्टिकचे रोल, पांढऱ्या रंगाच्या पावडरच्या गोण्या तसेच तयार केलेला विमल पान मसाला व V1 तंबाखू असे साहित्य आढळून आले। पोलिसांनी कारखान्यात काम करणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता सदर कंपनीचे मालक गोपी ओझा राहणार वारजे पुणे, जीवन पवार राहणार डोंबिवली ठाणे असल्याचे सांगितले। त्याचबरोबर MIDCतील कारखाना हा प्रफुल्ल ढोकचवडे राहणार रांजणखोल तालुका श्रीरामपूर व सुभाष घोरपडे राहणार राहुरी फॅक्टरी हल्ली श्रीरामपूर रोड यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले। कारवाई दरम्यान पोलिसांना कारखान्यापुढे होंडा सिटी कार क्रमांक MH2 CV 653 आढळून आली। तिच्या डिक्कीमध्ये तपासणी केली असता विमल पान मसाला, V1 तंबाखूचे बॉक्स भरलेले आढळून आले। या कारवाईत पोलिसांनी बनावट गुटखा, सुगंधी तंबाखू बनवण्याचे पदार्थ, साहित्य, मशिनरी, बनावट पॅकिंग पिशव्या, होंडा सिटी कार असा एकूण 22,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश भिंगारदे यांनी केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कंपनीत काम करणारे 3 जण, कंपनीचे मालक दोघे व जागा मालक दोघे असे 7 जणांविरोधात भादवी कलम 420, 328, 188, 272, 273, 34 तसेच अन्न सुरक्षा मानके कायद्यातील कलम 26, 27, 59 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस निरीक्षक दिनेश अहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, गणेश भिंगारदिवे, अतुल लोटके, संतोष लोंढे, संदीप चव्हाण, संभाजी खोतकर यांनी केली। अधिक तपास श्रीरामपूर पोलीस करत आहेत। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, श्रीरामपूर, अहमदनगर।